एक शेतकरी महिला संपूर्ण देशात व्हायरल झाली जेव्हा तिने मेथीची भाजी समजून चुकून ही भाजी खाल्ली आणि ज्यानंतर तिच्या शरीरात झाला एक मोठा चमत्कार। एका वृद्ध शेतकरी महिलेची सगळ्या आजारांपासून सुटका झाली। 80 वर्षाची ही शेतकरी महिला 20 वर्षाच्या तरुणीसारखी झाली। जेव्हा या महिलेचा रक्ताचा रिपोर्ट डॉक्टरांनी पाहिला तेव्हा त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला। आयुर्वेदाची खरी ताकद उघड झाली। एक गरीब शेतकरी वृद्ध महिला जिच्याकडे आजार बरा करायला पैसे नव्हते, तिला हृदयाचा त्रास होता, तिला कॅन्सरचा धोका होता, बीपीची गोळी सुरू होती, गुडघे दुखायचे, अंग दुखायचं, पण एके दिवशी अचानक तिला मेथीची भाजी खायची होती, पण चुकून तिने दुसरी भाजी खाल्ली आणि ज्यामुळे तिचे सर्व आजार गायब झाले। तिच्या अंगात एखाद्या तरुण महिलेसारखी ताकद आली। ही भाजी तिने नकळतपणे तिच्या शेजाऱ्यांना दिली, शेजारच्या शेतकरी महिलांना दिली। त्यांचाही रिपोर्ट पाहून शास्त्रज्ञ हैराण झाले। एक गरीब शेतकरी महिला जिला असंख्य आजार होते, मरणाच्या यातना तिला होत होत्या, जिच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते, पण जिला निसर्गाने एक असा अनमोल खजिना दिला ज्याने आता तिच्या घरी शास्त्रज्ञांची लाईन लागली आहे। या शेतकरी महिलेला भेटण्यासाठी आज लाखो लोक त्या गावात जात आहेत। मग ती कोणती अशी भाजी होती की जिच्यामुळे सगळे आजार बरे झाले? हा आयुर्वेदाचा अनमोल खजिना नेमकं काय आहे? तुम्हाला ही भाजी कुठे मिळेल? तुम्ही त्याचा वापर कसा करायचा? यावर डॉक्टरांचं काय म्हणणं आलं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। तुम्ही कधी ऐकलंय का की एका भाजी खाल्ल्यामुळे माणसाचे सगळे आजार दूर केले? ऐकायला अविश्वसनीय वाटतंय ना, पण ही कहाणी आहे एका 80 वर्षाच्या वृद्ध शेतकरी महिलेची, जिच्या शरीरात तब्बल 50 अधिक आजार होते, जी अचानक 20 वर्षाच्या तरुणीसारखी झाली। जेव्हा डॉक्टरांनी तिचा रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांना धक्का बसला। ही गोष्ट आहे 80 वर्ष वय असणाऱ्या शेतकरी द्वारकाबाईची। द्वारकाबाई ज्यांचं वय 80 वर्ष होतं, द्वारकाबाईच्या पतीचं निधन झालं। त्यांची मुलं होती, पण मुलांची परिस्थिती जेमतेम, त्यामुळे ते शहरात कामाला गेलेले। ज्यामुळे वृद्ध महिला गावात एकटीच असायची। तिला हळूहळू दिसणंही कमी होऊ लागलं होतं, पण तिच्या हातून हा चमत्कार होणार होता ज्यामुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसणार होता। हा चमत्कार नेमकं काय घडला? कोणती भाजी चुकून या शेतकरी महिलेने खाल्ली? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या घटनेमध्ये 2 वर्ष मागे जावे लागेल। 2 वर्षापूर्वी द्वारकाबाई त्यांच्या शेतात काम करायचा। त्यांच्याकडे 2-4 शेळ्या होत्या। दिवसभर शेतीत थोडंसं काम करायच्या, त्यानंतर शेळ्या चरायला न्यायच्या। संध्याकाळी येत असताना शेळ्यांना झाडपाला घेऊन यायच्या, असा त्यांचा दिवसाचा दिनक्रम। पण एक दिवशी अचानक 2 वर्षापूर्वी त्यांना चालता चालता गुडघेदुखीचा त्रास वाढला। पुढे जाऊन तर त्यांना डायरेक्ट चक्रा येऊ लागल्या। त्यावेळेस त्यांचं वय 78 वर्ष होतं। द्वारकाबाई ज्यांना वाटलं होतं की आता आपलं सगळं संपलं, पण पुढे 2 वर्षांनंतर त्यांच्यासोबत असं काय घडणार होतं? त्यांच्या हातून औषधाचा शोध लागणार होता, त्याची कल्पना त्यांना नव्हती। त्या नियमितपणे कामाला जायच्या, पण हळूहळू त्यांचा त्रास वाढू लागला होता। मग त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे त्या गेल्या। डॉक्टरांनी चेकअप केलं। डॉक्टरांनी सगळ्यात आधी लक्षात आलं की आजीच्या शरीरात भरपूर आजार झाले। सगळ्यात आधी डॉक्टरांनी चेक केलं। 2 वर्षापूर्वी त्यांना हृदयाच्या ठिकाणी मोठी गाठ आली होती आणि त्या गाठीमुळे आजीला केव्हाही हार्ट अटॅक येऊ शकत होता। दुसरी गोष्ट डॉक्टरांच्या लक्षात आली की त्यांना बीपीचा त्रास सुरू झालाय, त्यामुळे डॉक्टरांनी बीपीची गोळी तातडीनं सुरू करा, रक्त पातळ होण्याची गोळी सुरू करण्यात आली। अंगात ताकद राहिली नव्हती, गुडघे दुखू लागले होते, चक्कर येत होती आणि सगळ्यात मोठी भयानक गोष्ट, त्या आजीला कॅन्सरचा धोका देखील वर्तवण्यात आला होता। आता इतके सगळे आजार पाहिले, डॉक्टरांना विचारलं, तुम्ही तुमच्या मुलांना बोलून घ्या। आजी म्हणाल्या, तुम्हाला जे काय सांगायचं असेल ते मला सांगा। ही घटना होती 2 वर्षापूर्वी। कुठल्याही वृद्ध माणसाला त्याला जेव्हा समजतं की त्याला कॅन्सरचा धोका आहे, त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, त्याचं जवळपास सगळं आयुष्य संपणार होतं, पण ती आजी घाबरली नाही। आजी म्हणाली, तुम्हाला जे सांगायचं असेल डॉक्टर ते मला सांगा। डॉक्टरांनी सगळं सांगितलं, घाबरू नका, वेळच्या वेळी सगळ्या गोळ्या घेतल्या, औषध उपचार व्यवस्थित केले, तर तुम्ही एक दिवस तरुणासारखे फिरशाल, तुम्ही नक्की बरी व्हाल, असं डॉक्टरांनी त्याला विश्वास दिला। पण आजीला समजलं होतं आपलं काही खरं नाही। 2 वर्षापूर्वी आजीला अगदी आगलं सगळं संपलंय असं वाटत होतं। त्यांना वाटलं होतं पुढचे 2 वर्ष काय 2 महिने देखील आपण जगू शकत नाही। त्यांना मुलांना दररोज फोन करायचा, म्हणायच्या मला भेटून जा। त्यांना मुलांना भेटायला जमत नव्हतं। काही दिवसानंतर त्यांचा मोठ्या मुलाचा एक मुलगा, त्याला एक नातू झाला असं समजल्यात त्यांच्या आनंदात वाढ झाली। त्या शेतीतलं काम सोडून त्याला भेटायला गेला। कदाचित त्या नातवाला मुळे त्या 2 वर्ष जगल्या, कारण की दर महिन्याला शहरांमध्ये त्या नातवाला भेटायला जायच्या। महिना संपायची वाट पाहायच्या। आता तो नातू, त्याचं हास्य, त्या बाळाचा लळा हाच त्यांच्या जीवनाचा एक भाग राहिला होता। त्यांच्या जीवनाची उमेद शिल्लक राहिली होती। शेतात जाणं त्यांना जमत नसायचं। द्वारकाबाई दररोज त्यांच्या अंगणात बसायच्या, मला मरण कधी येईन याचा विचार करायचा। लाखो रुपयांचा खर्च झाला होता, कॅन्सरचा धोका होता। 2-4 लाख रुपये आता इकडून तिकडून कर्ज घेऊन मुलांनी उसने घेऊन त्यांना केले होते। शेत विकण्याची तयारी दाखवली होती, पण आजार काय बरा होत नव्हता। आणि अखेर तो दिवस ओढाळला ज्या दिवशी त्यांच्याकडून एक महत्त्वाची चमत्कारिक घटना घडणार होती।
द्वारकाबाईंसाठी तो दिवस साधारण होता. द्वारकाबाई त्या दिवशी अगदी सकाळी शेळी घेऊन निघाल्या होत्या. त्यांना शेळी सोडताना चक्कर आली होती. चक्कर इतकी भयंकर होती की त्यांना त्या आधी कधीच आली नव्हती. त्यांना वाटलं होतं की आज 100% आपला शेवटचा दिवस आहे. कदाचित तो दिवस त्यांचा शेवटचा दिवस ठरला असता, पण त्या रात्री त्यांच्याकडून एक चूक होणार होती आणि ज्या चुकीमुळे त्यांचं आयुष्य 20 वर्षांनी वाढलं होतं. 100 वर्ष होऊन जगल्या द्वारकाबाईंनी एक गोष्ट केली. त्या रात्री द्वारकाबाई त्या दिवशी सकाळी लवकर उठल्या, लवकर आंघोळ केली. त्यांनी त्या शेळीला सोडलं, शेळीला चरायला घेऊन गेल्या. त्यांनी काय केलं, शेळीला शेतात गेल्यानंतर शेळीला एका झाडाला बांधलं, तिच्यासमोर काहीतरी चारा टाकून दिला. शेतात थोडंसं काम करू लागल्या. शेतात गवत वाढलेलं होतं, ते गवत काढायला सुरुवात केली. आता त्यांनी काय केलं, साधारणपणे दुपारच्या वेळी भरपूर भूक लागली होती. शेजारच्या शेतीमध्ये बघितलं, महिला आलेल्या होत्या, काही पुरुष होते. त्यांनी सगळ्यांना माहित होतं आजी एकट्याच आहे, आजींना घरामध्ये कोणीच नाहीये. शेजारच्या महिलेने आवाज दिला, आजी या जेवायला. आणि म्हणून आजी तिथे जेवायला गेल्या. त्या साधारणपणे दिवस सारखा होता, पण त्यांना अस्वस्थ वाटत होतं, कारण की रात्री त्यांच्याबरोबर एक भयंकर गोष्ट घडणार होती, ज्याची कल्पना त्यांना नव्हती. की रात्री त्या मेथीच्या भाजीऐवजी चुकून दुसरी भाजी खाणार होत्या आणि ज्यांचे आजार संपणार होते. आता ते शेळीला घेऊन त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहीत होतं शेळीला चारण्यासाठी रात्री आता त्यांच्याकडे कुठला आहार शिल्लक नाही, म्हणून त्यांनी एका झाडाची पानं तोडली, भली मोठी झाडाची पानं तोडली आणि पानं घेऊन त्या ठिकाणी त्या घरी निघाल्या होत्या. शेजारच्या शेतात एक महिलेचं भलं मोठं शेत होतं. त्यांच्या शेजारी एक शेत होतं जिथं मेथी पेरलेली होती. मेथी प्रचंड मोठी झाली होती. आजी जात असताना त्या शेतकरी महिलेने आवाज दिला, आजी या, मेथी घेऊन जा तुम्हाला खायला. आजीने तिथे देखील मेथीचे पानं तोडले. मेथीचा एक बंच, एक मोठा त्या ठिकाणी बंडल त्यांनी तयार केला आणि त्या घेऊन त्या घरी जाऊ लागल्या. हळूहळू पुढे जात होत्या. अंगातले त्राण संपत होते. संध्याकाळचे 7 वाजले होते. घरी आल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की आपण ताजी आणलेली मेथीची भाजी आरामात खाणार आणि झोपणार. आता आपलं मरण जवळ आलंय. आपल्या घरामध्ये आल्यावर घरामध्ये गेल्या, मेथीची भाजी करायची होती म्हणून त्यांनी मेथी निसायला घेतली. हळूहळू मेथी निसली. त्यांची झोप आता त्या ठिकाणी वेळ होणार होती आणि पटकन त्यांना खाऊन झोपायचं होतं. त्यांनी शेळीसाठी आणलेली पानं देखील किचनच्या शेजारीच ठेवली होती. मेथीची भाजी करायची होती. दिवसभर श्रम झालेला होता, भरपूर थकल्या होत्या. दिवसात थोडं अंधुक दिसायला लागलं होतं, दिसायला कमी झालं होतं. अतिशय थकून गेल्या त्या. मेथीची भाजी घ्यायला हात लावला, पण तेवढ्यात लाईट गेली. भूक प्रचंड लागली. त्यांनी पटकन ती भाजी घेतली. ती चिरलेली भाजी होती. चिरलेली भाजी एका वाटीत चिरत होत्या. लगेच लाईट आल्यानंतर चिरलेल्या भाजीकडे बघितलं. त्यांना थोडीशी शंका आली. त्यांना काही विचित्र वाटलं नाही, कारण चिरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं नाही. तीच भाजी त्या ठिकाणी पातेल्यामध्ये टाकली. गरम भाकरी थापल्या आणि मिरची टाकली आणि या भाजीचा घमघमाट प्रचंड पसरला होता. त्यांच्या शेजारी कुटुंब राहत होतं. ते कुटुंब देखील त्या ठिकाणी आलं आणि त्या कुटुंबातील लोकांना देखील त्यांनी ती भाजी एका वाटीमध्ये दिली. त्यांनी खाल्ली, आजीने खाल्ली. आजीला त्या रात्री अगदी गाढ झोप लागली. इतकी गाढ झोप लागली की कोणाला त्या ठिकाणी काही शंकाच आली नाही. दुसऱ्या दिवशी आजी उठल्यानंतर त्यांना खूप बरं वाटत होतं. अंगात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. गुडघे दुखत नव्हते, थकवा जाणवत होता. आनंदाने शेतात गेल्या, दिवसभर काम केलं. त्यांना स्वतःलाही कळालं नाही हा चमत्कार कसा झाला. त्यांनी ठरवलं आता डॉक्टरांना जाऊन विचारायचं सगळं कसं काय बरं झालं. द्वारकाबाईंनी केलं काय, त्यांनी डायरेक्ट त्या दवाखान्यात गेल्या. दवाखान्यात पोहोचल्या. दवाखान्यात जात असताना त्यांनी पाहिलं की त्यांच्या शेजारचं कुटुंब देखील दवाखान्यात होतं. त्यात 30 वर्षाचा सुनील, 27 वर्षाची त्याची पत्नी रुपाली आणि मुलगा चिंटू तिथे दवाखान्यात उपस्थित होते. आजीलाही थोडंसं वाईट वाटलं. आजी डॉक्टरांसमोर गेल्या. नेहमीप्रमाणे डॉक्टरांनी विचारलं काय दुखतंय. त्यावेळेस आजी म्हणाले, मी माझं काय दुखतं सांगायला आले, माझं दुखणं कसं काय बरं झालं हे विचारायला आले. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या आणि आजी म्हणाली टेस्ट करा, पण माझ्याकडे पैसे नाही. डॉक्टर म्हणाले मी माझ्या खर्चाने टेस्ट करतो. सगळ्यांच्या टेस्ट केल्या. त्या शेजारच्या कुटुंबाचे टेस्ट केल्या. सगळ्यांच्या टेस्ट रिपोर्ट सारखाच होता. आजीचे सगळे त्रास बरे झाले होते. बीपी बरा झालता, गुडघेदुखी बरी, कोलेस्ट्रॉल कमी झालं होतं आणि शेजारच्या ज्यांना त्यांनी आजीनं भाजी दिली होती त्या लोकांचेही सगळे आजार बरे झाले होते. आता डॉक्टरांना एक धक्का बसला होता. असं कसं काय झालं की 2 वर्षापूर्वीचा आजार एकखटी कसा बरा झाला. डॉक्टरांनी त्या चौघांना केबिनमध्ये बोलवलं. आजी आणि तिच्या शेजारचं ते कुटुंब. त्यांनी विचारलं तुम्ही रात्री काय केलं होतं. तेव्हा आजीला आठवलं की आजी म्हणाली लाईट गेली होती त्यावेळेस मी मेथीची भाजी घेण्याऐवजी मी शेळीला टाकण्यासाठी शेवग्याची पानं आणली होती आणि चुकून मी शेवग्याची पानं खाल्लीत असं मला वाटतं. डॉक्टरांना देखील एक आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणाले तुम्ही त्या ठिकाणी शेवग्याची पानं खाल्लीत तर तुम्ही नकळत एक असा खजिना शोधलाय जो लाखो रुपयाचे औषध देऊन बरा होत नाही. डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली याच्या पानामध्ये, हे जे पान असतं शेवग्याच्या याचं, तर याच्या पानामध्ये 100 पट कॅल्शियम असतं. अंडी, मटण, काजू बदामपेक्षा ताकद याची मोठी शरीराला मिळत असते. याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं. याच्यात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शरीरातील मधुमेह कमी होतो, हृदयविकार नियंत्रणात येतो. आणि चुकून या आजीने
त्या ठिकाणी याची पानं खाल्ल्यामुळे तिला रातोरात त्या ठिकाणी हे झाला. डॉक्टर पुढे सांगितले की हे जे पानं आहेत ते तुम्ही भाकरीत थापून खाऊ शकता किंवा याची पावडर बाजारात मिळते, त्याचे टॅबलेट्स घेऊ शकता. निसर्गाचा हा खराच मोठा चमत्कार आहे. याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू नाही, आम्हाला एखादी रात्रीत नाही आला, तर तुम्ही बऱ्याच दिवसापासून याची पानं खाता असाल कदाचित, त्यामुळे तुम्हाला हळूहळू हा रिझल्ट आला असेल असं डॉक्टरांचं म्हणणं आलं. हे जे शेवग्याची पानं असतात तर हे एक आयुर्वेदाचा खजिना आहे, तर ही सगळ्यांनी नियमितपणे खाल्ली पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलं.